मित्रांनो, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा महिला असाल, तसेच अपंग व्यक्ती असाल किंवा स्वतंत्र सैनिक असाल आणि एसटी बस भाड्यात तुम्ही जर सवलतीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तसेच मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, एसटी महामंडळ आपल्या प्रवाशांसाठी प्रवास करतेवेळी विविध सवलतीच्या योजना व तिकीट भाड्यात वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्तींना विविध सवलती देत असते। त्यानुसार 65 वय वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट भाड्यात 50% सवलत दिली जाते। तसेच वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे। आणि आता शासनाकडून सर्व महिलांना सुद्धा एसटी बस भाड्यात 50% सवलत देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना मोफत प्रवास करता येतो। जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी एक तक्ता देण्यात आलेला आहे। यामध्ये एसटी तर्फे कोणाला किती सवलत मिळते हे देण्यात आले आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, वय वर्ष 75 पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना 100% सवलत एसटी बस भाड्यामध्ये देण्यात येते। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी 50% सवलत देण्यात येते। त्याच्यानंतर महिलांना या ठिकाणी 50% सवलत देण्यात येते। अपंग व्यक्ती असतील तर त्यांना या ठिकाणी 75% सवलत ही मिळते। त्याच्यानंतर स्वतंत्र सैनिक असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी 100% सवलत ही मिळत असते। आणि पत्रकार जर असतील तर पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी 100% सवलत ही एसटी बस भाड्यामध्ये दिली जाते। अशा प्रकारे एसटी तर्फे या लोकांना सवलतीची टक्केवारी आहे। परंतु या लोकांना एसटीच्या तिकीट भाड्यात या सवलती घेण्यासाठी प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचे कार्ड हे लागत असते। जसे की ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासाठी किंवा 50% सवलत घेण्यासाठी स्मार्ट कार्ड लागत असते। अपंगांना 75% सवलत घेण्यासाठी UDID कार्ड हे लागत असते। त्याच्यानंतर महिलांना 50% सवलत घेण्यासाठी सध्या तरी आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून लागत असते। स्वतंत्र सैनिकांना त्यांचे स्वतंत्र सैनिक असल्याबाबतचे कार्ड हे लागत असते। आणि पत्रकारांना त्यांची ID कार्ड हे लागत असते। हे कार्ड तुमच्याकडे असतील तरच तुम्ही एसटी बस भाड्यात सवलतीने प्रवास करू शकतात। तसेच मित्रांनो, एसटी महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर सवलत पात्र प्रवाशांना स्मार्ट कार्ड बाळगणे बंधनकारक करण्यात आले होते। यासाठी गेल्या 3 वर्षांपूर्वी स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती। परंतु कोरोनानंतर विविध कारण व तांत्रिक अडचणींमुळे ही स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया बंद आहे। आतापर्यंत हे स्मार्ट कार्ड बऱ्याच लोकांना देण्यात आले आहे। लातूर जिल्ह्यात 26,000च्या आसपास लोकांना देण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्यात 22,000हून अधिक नागरिकांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 32,000वर नागरिकांकडे स्मार्ट कार्ड आहे। अशा प्रकारे राज्यात बऱ्याच नागरिकांकडे एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड आहे। परंतु स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया बंद पडल्यामुळे हे स्मार्ट कार्ड राज्यात बऱ्याच नागरिकांकडे नाहीये। म्हणून ज्या नागरिकांकडे स्मार्ट कार्ड नाही त्या नागरिकांना एसटी मध्ये सवलत घेण्यासाठी सध्या तरी ओरिजिनल आधार कार्ड हे ग्राह्य धरले जात आहे। वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डवर वय तपासून अशा लोकांना एसटी बस भाड्यात सवलत मिळत आहे। जर संबंधित लाभार्थी प्रवाशांकडे डुप्लिकेट आधार कार्ड आढळून आले तर अशा ज्येष्ठ नागरिकांना रीतसर तिकीट काढून प्रवास करावा लागेल। जरी त्यांचे वय बसत असले तरी त्यांच्याकडे जर ओरिजिनल आधार कार्ड नसेल तर त्या प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागेल। म्हणून आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वर्ष आहे तर त्यांना 50% सवलत घेण्यासाठी आपले ओरिजिनल आधार कार्ड प्रवास करतेवेळी सोबत ठेवावे लागते। आणि ज्यांचे वय 75 वर्षे आहे त्यांना मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवावे लागते। तसेच इतर सवलत पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच अपंग, स्वतंत्र सैनिक आणि पत्रकार यांना सवलत घेण्यासाठी आपापले ID कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे। तरच तुम्ही एसटी बस भाड्यामध्ये सवलतीवर प्रवास करू शकतात।